आदरणीय मदन दराडे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. नेटवर्क प्रॉब्लेम यायला लागला गावाच्या कडेला असल्यामुळे ना इंस्टाला टाकलं इंस्टाला. धन्यवाद. आदरणीय झुंबर दादा जाधव यांचा सन्मान करण्याची विनंती करते. अप्पा गौसाने यांना विनंती करते की आपण आदरणीय झुंबर दादा जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करावा. बार्शी मार्केट कमिटी नूतन संचालकपदी ज्यांची निवड झाली आहे ते देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करतोय. माननीय सुरेश गुंड सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. बाळासाहेब सगरे यांना विनंती करते की आपण सुरेश गुंड सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. सुरेश गुंड सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाळासाहेब सगळे सरांना विनंती करते की आपण आदरणीय सुरेश गुंड सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. यानंतर अभिजित कापसे यांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं होतोय. मिलिंद घोंगडे यांना विनंती करते की आपण अभिजित कापसे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. बार्शी मार्केट कमिटी नूतन संचालक माननीय अभिजित कापसे सरांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर बार्शी मार्केट कमिटी नूतन संचालक माननीय रामेश्वर पाटील सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. बसवेश्वर स्वामी यांना विनंती करते की माननीय रामेश्वर पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय रामेश्वर पाटील सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं माननीय अरुण भाऊंच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर माननीय विवेक ताकभाते सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान पिनल गांधी यांना विनंती करते की आपण माननीय विवेक ताकभाते सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. माननीय विवेक ताकभाते सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बार्शी मार्केट कमिटी नूतन संचालक माननीय नेताजी घायतडीक सरांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने दयानंद ताटे यांना विनंती करते की आपण माननीय नेताजी घायतडीक सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करायचा. माननीय नेताजी घायतडक सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने या ठिकाणी होतो. धन्यवाद. यानंतर व्यापारीमध्ये भरतेश गांधी यांचा सन्मान या ठिकाणी विनोद माळी सरांना विनंती करते की भरतेश गांधी यांचा सन्मान आपण करावा. हॅलो हा बोल काय माननीय भरतेश गांधी यांचा सन्मान या ठिकाणी शिवशक्ती परिवाराच्या वतीने संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर प्रवीण मारुती गायकवाड यांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने होतोय. आदित्य सावंत यांना विनंती करते की आपण प्रवीण मारुती गायकवाड यांचा सन्मान शिवशक्ती परिवार अरुण भाऊंच्या वतीनं या ठिकाणी करावा अशी विनंती. आवाज नाही, यूट्यूबचा आवाज नेटवर्क नाही.
आता इंस्टाला यायला लागलाय. आदरणीय साहेबराव देशमुख यांचा सन्मान करण्याची विनंती करते. कार्यक्रमात आहे मी. नंदू महाराज स्वामी यांना विनंती करते की आपण साहेबराव देशमुख यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर माननीय बाबासाहेब कापसे सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. आझान शेख यांना विनंती करते. आझान शेख यांना विनंती करते की आपण बाबासाहेब कापसे यांचा सन्मान करावा. नेटवर्क नाही त्याला म्हणून इंस्टाला टाकलं. फोन यायला लागलाय मला व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक पाठवा. मला तुमच्या ग्रुपवर नाही. यानंतर बार्शी मार्केट कमिटी युवा नूतन संचालक माननीय गजेंद्र मुक्ते सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती करते. अविनाश सावंत मी यांना विनंती करते की गजेंद्र मुक्ते सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. आता हे कसं शेअर करतात व्हॉट्सअपला शेअर करतात. व्हॉट्सअप तुमच्या ग्रुपवर. माननीय गजेंद्र मुक्ते यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. आदरणीय वासुदेव बापू गायकवाड यांचा सन्मान करण्याची विनंती करते. विजय खडके यांना विनंती करते की आपण वासुदेव बापू गायकवाड यांचा सन्मान करावा. आदरणीय आदमाणी तेजर यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. माननीय शाहूराजे निंबाळकर नगरसेवक यांचा सन्मान करण्याची विनंती करते. वैजनाथ अण्णा आदमाणे यांचा सन्मान करण्याची विनंती करते. राहुल सवार मी यांना विनंती करते वैजनाथ अण्णा आदमाणे यांचा सन्मान आपण करावा. सोहेब मिर्झा यांना विनंती करते की आपण इस्माईल पटेल यांचा सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय नानासाहेब धायगुडे मेंबर यांचा सन्मान करण्याची विनंती करते. हरिभाऊ ननवरे यांना विनंती करते की आपण नानासाहेब धायगुडे मेंबर यांचा सन्मान करावा. इस्माईल पटेल यांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने संपन्न होतो. सोहेब मिर्झा मी यांना विनंती करते की आपण इस्माईल पटेल यांचा सन्मान थोडंसं लवकर यायचं. आपण आदरणीय इस्माईल पटेल यांचा सन्मान करूया. आदरणीय नानासाहेब धायगुडे मेंबर यांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने संपन्न होतो. सोहेब मिर्झा यांना विनंती करते की नानासाहेब धायगुडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा. यानंतर माननीय श्रीशैल्य भालशंकर यांचा सन्मान करण्याची विनंती करते. माननीय श्रीशैल्य भालशंकर यांचा सन्मान करण्याची विनंती करते. शिरीषांना सावंत यांना विनंती करते की आपण भालशंकर सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय शीतल गांधी यांचा सन्मान करण्याची विनंती करते. उद्योजक
बादल शेख यांना विनंती करते की आपण आदरणीय शीतल गांधी यांचा सन्मान या ठिकाणी करावा. माननीय अमोल सावंत यांना विनंती करते की आपण उमेश डोने बार्शी नगरसेवक यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय उमेश डोणे सरांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. ओंकार ताकवते यांना विनंती करते की आपण आदरणीय सरपंच अमोल कोरके यांचा सन्मान या ठिकाणी शिवशक्ती परिवाराच्या वतीनं करायचा. माननीय अमोल कोरके सरांचा देखील सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने संपन्न होतोय. माननीय पोपट जाधव हत्तीज यांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने श्रीराम काशीद सरांना विनंती करते की माननीय पोपट जाधव सरांचा सन्मान आपण शिवशक्ती परिवाराच्या वतीने करायचा. माननीय सुरेश आबा खोडके यांचा सन्मान करण्याची विनंती करते. दादा सावंत यांना विनंती करते की आपण शिवशक्ती परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करावा. नाना सावंत यांना विनंती करते की आपण आदरणीय पोपट जाधव सरांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय जाधव सरांना विनंती करते आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आंबेगावचे सरपंच दळवी सर यांचा सन्मान करण्याची विनंती करते. अविनाश सावंत यांना विनंती करते आदरणीय दळवी सरांचा सन्मान आपण या ठिकाणी शिवशक्ती परिवाराच्या वतीनं करायचा. आदरणीय काकासाहेब ढेंगळे यांचा सन्मान करण्याची विनंती करते. विजय खडके यांना विनंती करते की आपण आदरणीय काकासाहेबांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करायचा. थोडस लवकर या. विनंती आहे आदरणीय भैया मगर यांचा सन्मान करण्याची विनंती करते. सूरज माने यांना विनंती करते भैया मगर यांचा सन्मान आपण या ठिकाणी शिवशक्ती परिवाराच्या वतीनं करावा अशी विनंती. माननीय मेजर नाना जगताप हदुगे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नाना सावंत यांना विनंती करते की आपण नाना जगताप यांचा सन्मान करावा. आता दाबू नका शेवते ना. हजारे सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. संतोष हदनोरे सरांना विनंती करते की आपण हजारे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय पंखे डॉक्टर यांचा सन्मान करण्याची विनंती करते. विजय स्वामी यांना विनंती करते की आपण आदरणीय पंखे डॉक्टर यांचा सन्मान करावा. आदरणीय सागर गवसाणे यांचा सन्मान करण्याची विनंती करते. पप्पू गुंजाळ यांना विनंती करते की आपण गवसाणे सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं करावा. आदरणीय भूषण कानगुडे सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. शिवा तावस्कर सरांना विनंती करते आपण भूषण कानगुडे सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीनं करायचा आहे. संजू मामा वायकर सरांचा सन्मान करण्याची विनंती करते.
आझाद शेख यांना विनंती करते वायकर सरांचा सन्मान आपण करावा. आदरणीय योगेश जाधव सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. समर्थ कदम यांना विनंती करते की योगेश सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने या ठिकाणी करावा. आज आपण शिवशक्ती परिवाराच्या वतीनं एक विशेष सन्मान करतोय. माननीय यशवंत काटमोरे सरांचा अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी साठी सरांची पदासाठी निवड झाली आहे. यशवंत काटमोरे सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. आदरणीय राजभाऊ राऊत साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण यशवंत काटमोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश महामंत्री या पदासाठी त्यांची निवड झाली आहे. नजर चुकीनं जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर ती निवेदकाची चूक समजून क्षमा असावी. या ठिकाणी सर्वांचे सन्मान संपन्न झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे चंद्रकांत तावस्कर सरांचा सन्मान करण्याची विनंती करते. अमोल सावंत यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे चंद्रकांत तावस्कर सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. आदरणीय सतीश करंडे यांचा सन्मान करण्याची विनंती करते. सुहास शिंदे यांना विनंती करते की आपण सतीश सरांचा सन्मान शिवशक्ती परिवाराच्या वतीने करावा. सासुरे गावातर्फे आदरणीय राजाभाऊ राऊत आणि अरुणदादा सावंत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी सासुरे गावाच्या तर्फे होतोय. आपण करावा अशी विनंती करते. सासुरे गावातर्फे आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आणि अरुणदादा सावंत आणि आदरणीय राजाभाऊ राऊत साहेबांचा सन्मान सासुरे गावाच्या वतीने या ठिकाणी होतोय. सासुरे गावाच्या वतीनं या ठिकाणी अरुण भाऊ सावंत आणि आदरणीय राजभाऊ राऊत साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. खरं तर परवा 6 जानेवारीला पत्रकार दिवस आपण सगळेजण साजरा करतो. पत्रकार दिन झाला आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं काही पत्रकार बांधव उपस्थित आहेत. एकत्र सगळ्यांना मी व्यासपीठावरती पाठवते. आदरणीय भाऊंच्या हस्ते या ठिकाणी त्या सगळ्यांचा सन्मान व्हावा. सर्व वैरागमधील पत्रकार बांधव जे माझ्या पाठीमागच्या साईडला बसली आहेत त्या सर्वांना विनंती करते पटकन आपण स्टेजवरती जायचंय. खूप उशीर झालेला आहे. आपल्याला अजून सगळ्यांना ऐकायचंय. वेळेअभावी मी सर्वच पत्रकारांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती जाऊ. आवारे सर, डुरे सर, मी यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती जायचंय. पत्रकार दिनानिमित्त आपण हा शिवशक्ती परिवार एक प्रातिनिधिक स्वरूपात अध्यक्ष आहे ते
देवकते सर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पत्रकारांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारतात. धन्यवाद धन्यवाद. यानंतर मी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय विजय गरड, माननीय अरुण भाऊ सावंत मी यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय आमचे जुने सहकारी नानांचे कट्टर समर्थक चंदूभाऊ तावसकर, तसेच आपल्या तालुक्याचे भाग्यरत्न राजाभाऊ राऊत साहेब, तसेच गुरुवर्य नाना, त्यांचे चिरंजीव संतोषदादा निंबाळकर, अरुणभाऊ कापसे, अनिल काका डिसले सर, मदन दडारे सर, सुरेश, सर्व व्यासपीठ आणि सर्व गल्लीतील गावातून परगावून आलेले सर्व माझे हितचिंतक मित्र, आज आपण बाजार समिती असल किंवा नगरपालिका असेल बार्शी, जी नगरपालिका खिचून भाऊनी एक नियोजन लावलं आणि मी त्यांच्या नियोजनाचं अतिशय मनापासून कौतुक करतो. मी मूळ नानांचाच कार्यकर्ता, काही कारणानं थोडीशी माझी दिशा बदलली आणि जिथं असेल तिथं मी प्रामाणिकपणे जीव ओतून काम करतो. पुढून मी माझ्यावर प्रेम केलं का नाही हे मी कधी बघितलंच नाही. ह्याला भाऊ बी साक्षीदार आहेत, अरुण भाऊ आणि अनिल काकाही साक्षीदार आहेत. त्याच पद्धतीनं माझ्या गावातील काही समस्या आहेत, मी जिथं होतो त्यावेळेस ती मी बरेचशा वेळेस मागणी केली पण ती काही पूर्तता झाली नाही. आता भाऊ मी तुमच्याकडनं एक आशेचं किरण म्हणून तुमच्यावर माझी अपेक्षा आहे की माझ्या वैरा गावातली बाजारपेठेतली एक समस्या आहे भाऊ, की गांधी चौक हे पूर्वी आम्ही लहान असताना हे सर्वांनाच ह्याची खात्री आहे की ते असं फुल भरून बाजारपेठ राहायची. आता माझ्या व्यापाऱ्यांची अतिशय वाईट अवस्था आहे, तर त्यासाठी एक माझ्या डोक्यात पर्याय आहे. तेव्हा मी सुचवतो, विनंती करतो की अप्पर तहसील कार्यालय भाऊ तातडीनं तुम्ही त्याच्यात लक्ष घालून तुम्ही एकदा हातात घेतलेलं काम ती कधीच टेकवत नाही ह्याची मला लयच जवळून गॅरंटी झाली. माझी थोडा वेळ म्हणजे माझं आवश्यक चुकीचं गेलं. आता त्या ह्याच्यात न जाता इथं आपल्याला शाळा आहे भाऊ, ते कार्यालय जर ह्या मुलींच्या शाळेत घेतलं, हे 30-35 वर्ग आहेत, चांगली दणकट इमारत आहे आणि तो जर इकडं घेतला तर त्याचा फायदा सर्व व्यापाऱ्याला होईल. आणि दुसरी एक मागणी आहे, मी लहानपणापासून मी असेल माझा बंधू असेल एक शिवशक्ती तालीम ही लई छोटीची आहे, तर ती एक आम्हाला तुमच्या सहकार्यातून मिळावी. तसंच दुसरं आपले खजाबाईचं एक खजाबाबाचं एक शिखर काढायचंय मुस्लिम बांधवाची, ती एक मागणी आहे. आणि तुम्ही सर्वजण संचालक मंडळ मार्केट कमिटीचं जे भाऊनी कष्ट घेतलं आणि विजय असा घशातनं काढून घेतला, हे शिकण्यासारखं मी जवळून बघितलं. आणि तुम्ही सगळेजण आमच्या विनंतीला मान दिला, पत्रकार बांधवांचं नाव विसरून गेलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही बी आलात, तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मनापासून धन्यवाद. यानंतर माननीय अरुण भाऊ कापसे यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय अरुण भाऊ कापसे. बरेच दिवसाची इच्छा अरुण मेंबरची पूर्ण झाली. आम्हाला कशाला साक्षीदार काढलं मला माहिती नाही, पण आम्ही आपलं हो म्हणतो. साक्षीदार काढल्यावर नाही कसं म्हणायचं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजेभाऊ राऊत, आपण वेगवेगळ्या प्रवाहामध्ये आपण काम करत होतो. आपल्याला नाही पटलं की आपण बरोबर राहून काही खोड्या करायला डायरेक्ट विरोधात जायचा हा स्वभाव आहे आपला. तुमचा माझा आज एक कार्यकर्त्याचा आणि शेका पक्षी ही कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे. तिथं तयार झालं की माणसं दुसरीकडे कुठे डिमांड असते, मग घेतील माणसं. माणूस मग सोयीप्रमाणे जातो निघून. तिथं तर काय गर्दी करून का उपयोग आहे. पिढी बदलली, समाज बदलला, काम बदललं, अपेक्षा लोकांच्या वाढल्या. ज्या त्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या की माणूस मग आपल्या दृष्टीने काय करावं याचा विचार करतो. आपण चांगला कार्यक्रम घेतला, सत्काराचं निमित्त केलं. आपण गपचूप सहकार्य केलंच होतं, उघडही केलं होतं, पण आज जाहीर झालं. नेहमी कबुतराच्या अंगावर शाई टाकल्यावर त्या कबुतराला दुसऱ्या कळपात घेत नाही, म्हणून नेहमी सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा. गपचूप अंधारात डोळा घालून उपयोग नाही, उजेडात सगळं करायचं. आज अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असं या कार्यक्रमाचं वर्णन करावं लागेल. अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे. तुम्ही काय बारक्या मागण्या मागताय, कुठं तालीम द्या, कुठं काय, ही सगळं गटुडं बांधलं तर 10-5 लाखाचा अर्थ आहे. कुठेवर माणसं निधी मागायला मागताना तर का माणसानं मागितलं तर असं मागावं, देणारा आनंद वाटावा आणि घेणारा वाटावा. अहो खोंग्यातनं वाढलेलं वरच्या ह्याच्यावर तुमचं भागल की काय उगं. माणूस कोण आहे, मोठा आहे, कसं बघतात, बरोबर आलोय म्हणता, मी बघतोय म्हणता कसं आहे ती, आणि 5 लाख 4 लाख कसं मागायला. मला वाईट वाटलं. ते पूर्ण करतील, मी काय देऊ नका म्हणत नाही. तुम्ही म्हणतात बघा ही मागितलं एवढ्याला मी काही विरोध करायला. मला काय, त्यांचं घ्यायचंय त्यांना द्यायचंय, आणि आम्ही म्हणतो ओके आम्ही आहे तुमच्या बरोबर. काम त्यांना करायचंय, काम भाऊला सांगायचंय, आणि मेंबरने काम केलं मेंबरला पुन्हा खुश व्हायचंय. मेंबरने काय काम मागायचं. उद्या कुठे तर मेंबरला उभं राहायचं जाईल, नगरपंचायत असेल काय उगाच करतं का माणूस कोणतं खटाटो. राजकारणात फुगट कोण कोणाला रामराम करा मोकळा नाही. उगाच म्हणतो मी इतके वर्ष फिरलो, असं केलं तर आज तुझं बी काय तर असेलच की. तुला ग्रामपंचायतीला उभं राहायचं असेल, सोसायटीला उभं राहायचं असेल, मार्केट करून काहीतरी आहे. प्रत्येकाचा स्वार्थ आहे. इथं काय कोणी संन्यासी नाही, अनुभव नसेल, सगळेच माणसं आहेत. अपेक्षा करा. राजकारणातल्या माणसाला काय अपेक्षा असते, आपल्याला मतं द्यावी, निवडून द्यावं, आपला सन्मान करावा. खालच्या माणसाचं काय त्याच्यापेक्षा कमी असतं, पण बिना अपेक्षेचा माणूस काका तुमच्या एवढा कोणी नाही. कारण तुम्हाला न मागता सगळं मिळाल्यामुळे तुम्हाला अपेक्षा करायची गरज पडली नाही. आणि बऱ्याच लोकांना मागून मागून सुद्धा मिळत नाही. तो त्याचा नशिबाचा भाग आहे. नशिबात जे असेल ते मिळतं, पण ते देणारा माणूस सुद्धा दानशूर लागतो. इथं राजभाऊकड आता कुठल्या उमेदवाराबद्दल किंवा प्रतिनिधी लोकप्रतिनिधीला म्हणता येत नाही की तुझं काय नाही असं म्हणता येत नाही, पण गाढवाचं घोडं करायची ताकद राजभाऊच्या राजकारणामध्ये. एखाद्या सामान्य माणसाला त्या माणसानं हात लावला, त्याची परिस्थिती आहे का नाही, तो पुढं आपल्यावर राहणार आहे का नाही, तो पुढं काम नीट करणार आहे का नाही. मतच मागताना म्हणतात त्यांनी काय का नाही करणार, मी आहे ना तुम्हाला, मी आहे ना तुम्हाला. या पद्धतीचं राजकारण चालू आहे. त्यामुळं सामान्य माणसाला, गरीब माणसाला, त्याचा राजकारणात कवाच संबंध नव्हता, अशा माणसाला सुद्धा लोकप्रतिनिधित्व देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेवटी पद कमी असतात, इच्छुक जास्त असतात. आता तर जास्तच इच्छुक झाले, व्हायला हरकत नाही. गाडी वसंडून राहिले एवढे प्रवेश आहेत, आणि म्हणून काय ठेवता का नाही बाजूला, राहू दे की काहीतरी विरोधात बी. सगळंच ओके ओके कसं करायला.
भाऊ म्हणले तुम्ही गप्प बसा, मला सगळ्यांना सांभाळण्याची मला क्षमता आहे म्हणले, मी काय कमी पडत नाही कुणाला, घ्या म्हणलं मग करा. अतिशय चांगलं वातावरण आहे. बाजार समितीचा निकाल लागलेला निवडून आल्यावर काय निवडून आलो असं म्हणत असते, पण ती सोपी निवडणूक नव्हती. नगरपालिकेची सोपी निवडणूक ती. या तालुक्यातली कुठलीही निवडणूक सोपी मागही नव्हती, आताही नाही. पण जागृतपणे काम केल्यानंतर या निवडणुकीमध्ये यश मिळतं हे सिद्ध झालं. जे निवडून आले त्याला मनापासून धन्यवाद, जे ऐकायला आले त्याला त्याच्यापेक्षा जास्त धन्यवाद, ज्यांनी मतं दिली त्याचे तर लाख मोलाचे धन्यवाद. एवढंच थांबतो. आपण आलात, आपला वेळ या ठिकाणी घेतला, बोलण्याची संधी दिली, याबद्दल आपल्या मनापासूनचे आभार मानतो. इतरांची नावं घेतली नाहीत, ती सगळ्याची नावं घेऊ नका असं सांगितल्यामुळे घेतली नाही. तुम्हाला काय वाईट वाटलं तर त्यांच्याकडे बघा आणि मला काय बोललो बरं असतं, कारण त्यांनी नाव घेतल्यावर ती सगळी नावं मी घेतली असं समजा. अधिक न बोलता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद अरुण भाऊ कापसे. वेळेअभावी आपण सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये, सत्कारामध्ये बराचसा वेळ गेलाय. यानंतर आदरणीय वैराग भागाचे नेते माननीय संतोष दादा निंबाळकर, मी यांना विनंती करतेय की आपण देखील या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय संतोष दादा निंबाळकर. आपले नेते आदरणीय राजभाऊ अरुण भाऊ, अनिल काका डिसले, साईबाप्पा देशमुख, मेजर इस्माईल पटेल, वैजू मेंबर, दायगोडे मेंबर, पप्पू मेंबर, तावस्कर, सभापती गरड साहेब, उपसभापती बाबासाहेब, आमचे जावई कानगोडे, नाव घ्या नाही घेतले की रुसते म्हणून नाव घ्यावं लागतंय. दराडे सर, बाबा कापसे, डेंगळे साहेब, गांधी साहेब, गावसाने, डॉक्टर पंके सर, गायत्र्याक सर, सर्व गोडके साहेब, स्टेजवरील सर्व बंधू भगिनी, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधव, वास्तविक पाहता मार्केट कमिटी आणि नगरपालिका या दोन्ही सत्ता राजभवनी या ठिकाणी सर्व कष्ट करून सर्वांना सोबत घेऊन एक दिलानं एक विचारानं उमेदवारी देताना सुद्धा सर्वसामान्य माणसातल्या माणसाला सर्वसमावेशक विचार करून उमेदवारी दिल्या आणि ह्या दोन सत्ता ताब्यात आल्या. आणि त्यासाठी या ठिकाणी अरुणभाऊ सावंत यांनी सत्कार या ठिकाणी आयोजित केला. अरुणभाऊचे बी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि सर्व पत्रकार मंडळी, वास्तविक पाहता अरुणभाऊचा आणि माझा भाऊ चांगला संबंध होता, पण मध्ये जरा थोडं वेड्याने केलं, पण केल्यावर तिकडून बी काय त्यांना सांगितलंच बसणार. पण अरुणभाऊ तुमच्यावर प्रेम आम्हीच करतो आणि ह्याच्या पुढे बी आम्हीच करणार आहे, फक्त आम्हाला आता इथं पुढे सोडून जाऊ नका. एकदा एका राजभाऊ पशी तुम्ही बसले की तुम्हाला जाऊ वाटायचं नाही, जावाला बी जाऊ वाटत नाही, तुम्हाला बी जाऊ वाटत नाही, सगळ्याला जाऊ वाटत नाही. परंतु निश्चितपणानं अरुण सावंत यांनी जिथं आहेत तिथं प्रामाणिक काम करून, प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाला सहकार्य करून आजपर्यंत त्यांनी काम केलं. याच्या पुढेही निश्चितपणानं तुम्ही काम करणार आहे. आज अरुण मेंबरनं सांगितल्याप्रमाणे वैरागमध्ये भाऊ जर वरचा शिवाजी चौक जर सोडला तर खाली वैरागमध्ये काय काय दुकानाला बंडदादा, सुहासदादा गिराईक सुद्धा होत नाही, अशी परिस्थिती या वैरागची झाली. त्याच्यामुळं MIDCचा आपण विचार करून की जेणेकरून वैरागमधील सर्व व्यापाऱ्यांना, तरुण बांधवाला जे काय आहे त्यांना 2 पैसे मिळले पाहिजेत. वैराग हे सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. कारखाना नसल्यापासून या वैरागमध्ये फार चांगल्या प्रमाणात चांगला व्यापार काही या ठिकाणी होत नाही. परंतु आज जर आपण विचार केला, बार्शी शहराकडे जर आपण बघितलं तर राजभाऊच्या ताब्यात बार्शी शहर नगरपालिका दिली आणि राजभाऊनी
त्या ठिकाणी कोट्यानी त्या ठिकाणी निधी आणला, 100 फुटाचे 50 फुटाचे रस्ते केले, अंडरग्राऊंड गटारी केल्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. राजभाऊ आज वैरागला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, रस्त्याचा प्रश्न फार मोठा आहे. वैराग हे फार मोठं गाव झालेलं आहे. 1 ते 17 वार्ड या गावामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्या गावामध्ये माझ्या गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट व्हावं, रस्ते व्हावे, पाणी गटार व्हावे. परंतु हे करत असताना आपण सुद्धा सर्वसामान्य माणसाने विचार केला पाहिजे. येणाऱ्या भविष्या काळात आपण जर राजभाऊच्या नेतृत्वाखाली जर ह्या सगळ्याचा विचार केला तर निश्चितपणानं वैरागचं 100% कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्ट्रातली सत्ता आपली आहे, केंद्रातली सत्ता आपली आहे. मुख्यमंत्र्यापाशी राजभाऊचं किस्सा चालतंय, काय चालतंय, किती किंमत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि जर उद्या आपल्याला ह्या वैरागचं भवितव्य चांगलं करायचं असेल तर निश्चितपणानं राजभाऊच्या हाताला आपण धरून या वैरागचं आपण भवितव्य करू. कारण राहिला विषय की आज राजभाऊनी सुद्धा मुस्लिम समाजाला कमळ या चिन्हावर उमेदवारी दिल्या. त्या ठिकाणी सुद्धा भाऊ तुम्ही उमेदवारी दिल्या, अख्खा मुस्लिम समाज सुद्धा एकजुटीने एक विचाराने येऊन त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने सुद्धा कमळ चिन्ह घेऊन माणसं उमेदवार निवडून आले, नगरसेवक त्या ठिकाणी झाले. म्हणजे कुठल्या जातीचा कुठल्या माणूस आहे, कुठल्या पक्षाचा हे भेदभाव न ठेवता सर्वसामान्य माणसाला या गावाचं आपल्याला जर कल्याण करायचं असेल तर निश्चितपणानं आपल्याला राजभाऊच्या मार्फत या गावाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी देतो. कारण कितीही निधी आणायचा म्हणलं तर राजभाऊच्या हाताला धरून आपण उद्या निधी आणू शकतो. आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण नाही. राज्यामध्ये सरकार आपलाय, देशामध्ये सरकार आपलाय, पालकमंत्री आपले. राजभाऊला विचारल्याशिवाय या तालुक्यामध्ये कुठलीही गोष्ट होत नाही. आणि उद्याच्या भविष्यात आपल्याला वैरागचं सोनं करायचं असेल तर निश्चितपणानं आम्ही वैरागचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. राजभाऊच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या ठिकाणी आलात. अरुण भाऊ, आपण हा चांगला मोठा कार्यक्रम घेतला. आपण एकाच घरातले माणसं परंतु थोडे लांब झाले होते. परत आपण एका कुटुंबासारखं आजपर्यंत राहिलोय. ह्याच्या पुढेही राहू. जरी तुम्ही विरोधात गेलेला असला तरी तुमचं माझं नुसतं नजराला नजर होती, पण हसायचं पण बोलायचं नाही असं आमच्या दोघांचं होतं. म्हणजे त्यांना बी संशय नको ना आम्हाला बी नको. परंतु आपण निश्चितपणानं जिथं आहे तिथं आपण चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि तुमचा राजभाऊवर इतका विश्वास बसलाय की पहिलं सगळंच तुम्ही सेकंदात राजभाऊला बघितल्या विसरून गेला. त्याच्यामुळे आता तुम्हाला कसली या प्रकारची अडचण येणार नाही. आपण या ठिकाणी कार्यक्रम ठेवला कारण उद्या शनिवार आहे. अरुण भाऊचं म्हणणं आलं लवकर उरका, शनिवारच्या पुढे चालत नाही. त्याच्यामुळे मी विनंती करतो, माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद आदरणीय संतोष दादा निंबाळकर. आणि यानंतर संघर्ष यात्री विकासरत्न दमदार आमदार आदरणीय राजभाऊ राऊत साहेबांना विनंती करतेय की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या वतीनं, आदरणीय संतोष दादांच्या वतीनं आदरणीय अरुण भाऊ सावंत यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय. जोरदार टाळ्या या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय भाऊंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अरुण भाऊ सावंत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संतोष दादा निंबाळकर, आदरणीय राजभाऊ राऊत साहेब, आदरणीय विजय गरड सर आणि या ठिकाणी वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संपूर्ण मंडळ आहे. वैराग भागातील सर्व ग्रामस्थ आहेत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज माननीय अरुण भाऊ सावंत भाजपमध्ये प्रवेश करतायत. आदरणीय राजभाऊ राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अरुण भाऊ सावंत फक्त एकटे नाही तर संपूर्ण शिवशक्ती परिवाराला घेऊन भाजपमध्ये आज आदरणीय भाऊंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत.
भव्य सत्कार समारंभ ज्या व्यक्तिमत्वामुळे घडून आला, ज्यांच्या संकल्पनेतून, मेहनतीतून आणि सेवाभावातून हा सोहळा साकार होतोय, ते म्हणजे माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवशक्ती परिवाराचे संस्थापक आणि जनतेचे खरे सेवक अरुणभाऊ सावंत यांनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. खरं तर नेतृत्व म्हणजे केवळ पद मिळवणं नसतं, तर लोकांच्या मनात जागा मिळवणं असतं आणि अरुणभाऊ सावंत हे अशाच नेतृत्वाचं जिवंत उदाहरण आहे. त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे आणि आता मी संघर्ष यात्री, विकासरत्न, दमदार आमदार आदरणीय राजाभाऊ राऊत साहेबांना विनंती करते की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी वैराग भागातील नेते आदरणीय अरुणभाऊ सावंत यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य त्यांच्या सर्व सहकारी बांधवांचा या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम व बाजार समिती आणि बार्शी नगरपालिकेची सत्ता सर्व जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची महायुतीची आल्यामुळं सर्व जनतेच्या वतीनं, शिवशक्ती परिवाराच्या वतीने या ठिकाणी यथोचित सत्कार आयोजित केलेला आहे. आजच्या सत्काराचे अध्यक्ष तावस्कर, त्याचबरोबर उपस्थित आमचे सहकारी मित्र संतोषदादा निंबाळकर, अरुणभाऊ कापसे, काका डिसले काका, सभापती जे सहकारी मित्र गरड सर, उपसभापती बाबा, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दराडे सर, बाप्पा, उपस्थित सर्व व्यासपीठावरील, आता बराच वेळ झाली, सगळ्यांना भूक लागली असेल आणि या दादांना तर जास्त भूक लागते जरा. उपस्थित सर्व संचालक, बाजार समिती सर्व संचालक, सरपंच, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते मंडळी, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, सर्व घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, या सर्वांना अभिवादन करतो. उपस्थित आवर्जून या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधव आणि संपूर्ण वैराग शहरातले सर्व नागरिक बंधू भगिनी, ग्रामीण भागातून पण आलेले सर्व बंधूंनो, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी अरुणभाऊ सावंत आणि शिवशक्ती परिवार या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दराडे यांच्या उपस्थितीत हस्ते या ठिकाणी प्रवेश केला. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि निश्चितपणानं अरुणभाऊ, बघा, संतोषदादांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही काळजी करू नका, माझ्याजवळ माणूस आला की जातच नाही. तुम्हाला अत्यंत मी काळजी घेणार आहे. अरुणभाऊ उगाच आमची भाऊ काळजी करतात, भाऊ काळजी करू नका, सगळ्याचा सन्मान आपण करू या ठिकाणी. कारण राजकारण, समाजकारण करत असताना आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपण जर सर्वांचा सन्मान केला, सर्वांचा आदर ठेवला, प्रत्येकाबरोबर एक चांगल्या पद्धतीची वर्तणूक ठेवली, तर निश्चितपणाने या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी बरोबर राहतात, आपलाही आदर करत असतात. ही आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये विचाराची शेवटी देवाणघेवाण. आता इथल्या बार्शीतलं राजकारण भौगोलिक दृष्ट्या काही परिस्थिती वेगळी असेल, कधी जय पराजय हा भाग वेगळा, परंतु या ठिकाणी आपण राजकारण, समाजकारण करत असताना निश्चितपणाने या ठिकाणी विकासाला बरे देण्याचं या ठिकाणी काम केलेलं. आणि संतोलीनं मला त्याच्या प्रास्ताविक मध्ये सांगितलं की शिवशक्ती परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेलं काम, एक सामाजिक कार्य सातत्यानं प्रत्येक कोरोना काळ असेल किंवा इतर पूरग्रस्ताचा विषय असेल किंवा एक समाजसेवेच्या माध्यमातून या भागातील विकासाच्या बाबतीमध्ये असेल, सातत्यानं शिवशक्ती परिवाराच्या माध्यमातून सर्व गोरगरीब जनतेला, सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस पासून अनुभव आपली तुमची भेट झाली, खरोखर अत्यंत इतकं पळापळीत माणूस, इतकं प्रत्येक कामाच्या बाबतीमध्ये धडाडी किंवा पाठपुरावा, अत्यंत एक कामाच्या बाबतीमध्ये तत्परता असलेलं एक व्यक्तिमत्व असलेले आपण या ठिकाणी आम्हाला वैराग शहरामध्ये
खरोखर आपल्या सर्वांच्याच साथीची या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण आताच दादानी सांगितलं की बार्शी नगरपालिकेचा विषय असेल किंवा बार्शी ग्रामीणचा असेल, वैराग शहराचा असेल किंवा वैराग ग्रामीणचा विषय असेल, सातत्यानं आपण या ठिकाणी आदरणीय नानांच्या बरोबर मी लहानपणापासून काम करत असताना या भागामधली परिस्थिती आपल्या सर्व वैराग भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव सर्वांनाच ज्ञात आहे, पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती आहे. परंतु काही ना काही कुठल्या तरी मुद्द्यावरती कुठला विषय आपोवाचा येतो, कुठला काहीतरी येतो. तसाच काही अंशी गेल्या वेळेस सुद्धा आला आणि दुर्दैवानं आपण एवढा स्पीड घेतला असताना सुद्धा आपल्याला 15 महिने थोडं विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडं थांबावं लागलं बांधवांनो. परंतु या ठिकाणी माझा पराभव जरी झाला तरी मी दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागणारा कार्यकर्ता आहे. कधीच जय पराजयचा आपण विचार न करता सातत्यानं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण या ठिकाणी काम करत राहिलो. आणि आज आपण वैराग नगर परिषदेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सर्व वैराग शहरवासियांना, व्यापारी बांधवांना मी त्यावेळेस सुद्धा नम्रतेची विनंती सुद्धा केली होती. पत्रकार बांधव पण साक्षीदार आहेत की काम कोण करणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी एक थोडा विचारही होणं गरजेचं आहे बंधू भगिनींनो. नाहीतर आपण कुठल्या तरी अफवावरती किंवा कुणीतरी आपल्याला काही वेगळ्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी होतो. किंवा माझ्या मुस्लिम समाज बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा इस्माईल भाई या ठिकाणी आहे, एक गैरसमज थोडा पसरवला गेला त्यावेळेस सुद्धा की बाबा भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवतात आणि कसं व्हायचं. आता गेल्या वेळेस सुद्धा आसिफभाई तांबोळी नगराध्यक्ष होते त्या ठिकाणी, 4 नगर. आता सुद्धा 6 उमेदवार तिकडे उभा राहिले होते. 6 उमेदवार बार्शीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती इस्माईलभाई उभा होते. आता एक थोडे 30-32 आता काय थोडे आणि 2 त्या ठिकाणी 21 मतांना असं थोड्या मतानं गेले नाही तर त्या ठिकाणी सुद्धा नगराध्यक्षांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं मतदान सर्व 422चा एरिया असेल किंवा दीपक राऊत ज्या प्रभागामध्ये 13 नंबर मध्ये राहतो, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 60% मतदान मुस्लिम समाज बांधवांचं आहे. आणि भाजपच्या चिन्हावरती आमच्या जलसेताई आणि दीपक राऊत उभा होते. 1000 त्या भागामध्ये सीट निवडून यायचा विक्रम त्या ठिकाणी झाला. आणि असं कधीच कुणी समजू नये की कुठल्याही माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना कुठलाही जातीवाद किंवा मतभेद होणार नाही याची दक्षता घेऊन आपण या ठिकाणी काम करतो. कारण विरोधकाला कुठला विकासाचा मुद्दा नाही किंवा विकास करण्याची त्यांची मानसिकता, इच्छा नाही. त्यामुळं सातत्यानं अफवा उठवणं, माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करणं आणि अशी भीती निर्माण झाली की शेवटी माणूस काय म्हणतो, बाबा 2 विकासाची कामं नाही झाली तर चालेल पण मी सुरक्षित असणं ही काळाची गरज आहे. ही माणसांच्या मनामध्ये आता सुद्धा मला सांगा की या ठिकाणी प्रचार केला की दहशत. आता नेमकं सगळ्या पत्रकार बांधवाला पण माहित आहे, नवीन पिढीला थोडं, माझ्या तरुण पिढीला माहिती नसेल की नेमकी दहशत कुणाची होती, कशा पद्धतीने बार्शी शहरावरती दादागिरी होती, बार्शी तालुक्यावरती दादागिरी होती. आता अरुण भाऊ तुम्हाला पण माहिती आहे त्या काळामध्ये, काकांना पण माहित असेल निसले काकांना, की ज्यावेळेस वैरागची कारखान्याची संतनाची त्या काळामध्ये भोगावतीची सर्वसाधारण सभा होती, त्यावेळेस पण बार्शीवरून तलवारीन कुकऱ्या घेऊन कोण इथे येत होतं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. की नेमकं आता आम्ही आयुष्यभर इकडे आलो पण कधी टाचणी सुद्धा घेऊन बरोबर आलो नाही. आणि नेमकं कोण कुठल्या भागामध्ये दहशतदाराने विनाकारण चुकीच्या अफवा या ठिकाणी बांधवानं उठवल्या आणि त्याचा थोडा दुष्परिणाम झाला आणि आपल्याला त्या ठिकाणी थोडं लोकप्रतिनिधित्व या पदापासून दूर राहावं लागलं. आणि मलाही संविधानाच्या माध्यमातून आपण पाहतो सर्वजण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, आपल्या संपूर्ण जगामधली सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश, आणि यानुसार आपला मी लोकप्रतिनिधी नसताना कुठं हस्तक्षेप करणं किंवा काय करणं पत्रकार बांधवांना पण सांगू इच्छितो की ते योग्य दिसलं नसतं. आता तसं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत,
कुठलाही अधिकारी मला बैठक घ्यायला किंवा कशाला नाही म्हणू शकत नाही, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. परंतु ह्या गोष्टी योग्य दिसल्या नसत्या. तुम्ही सुद्धा मीडियानं मला धुतलं असतं, व हे ह्यांना शांत बसवलंय आणि हे काहीतरी हे करत बसलात. त्यामुळं मला काही अंशी शांत बसावं लागलं मित्रांनो. परंतु मी विचार केला की केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे आणि समोरचं व्यक्ती तर घराच्या बाहेर निघायला तयार नाही. त्यामुळं ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा भयानक असं संकट आपल्या संपूर्ण राज्यावरती आलं होतं, तालुक्यावरती आलं, माडा वगैरे परिसर, त्या दिवशीपासून ते बाहेर निघालो. पालकमंत्री साहेबाला वैरागलाच आपण बैठक अधिकाऱ्यांची घेतली, त्या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यावेळेसपासून जास्त कामाला सुरुवात केली, प्रत्येक कामामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी काही गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. आता उपसा सिंचनचं सुद्धा फक्त 4 ठिकाणीच अडचण आली होती बार्शीमध्ये. मी जाऊन आलो, 2 दिवसापूर्वी पाहिलं असेल व्हॉट्सअपवरती आलं होतं, जाऊन आलो. सगळ्या मशीनी सुद्धा तिथं चालू झाल्या आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता त्या तावडीच्या तळ्यामध्ये पण पाणी या ठिकाणी पडन. मी सातत्यानं भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं की वैरागला सुद्धा आपल्याला MIDC करायची. वैराग भागामध्ये मी जागा शोधतोय, आमचं सर्वांबरोबर चर्चा चालू आहे. लवकरात लवकर जागा शोधून या ठिकाणी कमीत कमी 300 ते 500 एकर जेवढी जागा मिळेल, मग 200 एकर का मिळेना, एका गावाच्या ऐवजी 2 गावात मिळू द्या, कारण आता जमिनीच्या फार अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. जेवढी जागा मिळेल तेवढ्या जागेवरती आपण त्या ठिकाणी MIDC उभा करू. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी एक MIDCच्या माध्यमातून जे उद्योगपती आहेत मोठमोठे, साहेबांच्या पाठीमागे लागून आपण त्या ठिकाणी आपण मोठ्या उद्योगपतीला आणून आपण उद्योग सुद्धा उभारायचा या ठिकाणी प्रयत्न करू. आता तुम्ही सगळेजण म्हणता की भाऊ कारखान्याचा विषय काय, परंतु परिस्थिती आता पत्रकार बांधवाला पण सांगू इच्छितो की ती परिस्थिती आता राहिलेली नाही. मी काय खोटं बोलणार, तो काळ वेगळा होता जुना, कारण मला खोटं बोलून कुठं काही गोष्टी अंगलट आणायच्या नाहीत, कारण तो काळ एकदम वेगळा होता. की आताची आपण कारखानदारी पाहिली तर एक कारखाना असा झाला की आता 15-15 हजार मेट्रिक टनचा झाला. हा 1250 मेट्रिक टनचा होता आणि एवढी स्पर्धा झाली. आता कोणी काही करणं म्हणलं तर ते एक फार मोठी गोष्ट अंगलट आणण्यासारखा विषय या ठिकाणी होईल. आणि ज्या गोष्टीतनं आपल्याला उद्योग व्यवसाय उभा, नव्यानं दुसरा उद्योग उभा करून जे तरुणांना काम द्यायचंय ते बाजूला राहायचं आणि तिसरंच काहीतरी अडचणीचा विषय व्हायचा. त्यामुळे या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून आपण निश्चितपणानं चांगले उद्योग उभा राहून, छोटे मोठे पण उद्योगांनी एखादा मोठा उद्योग आणून या ठिकाणी काय तरुणांना काम मिळते का, बाजारपेठेला चालना मिळते का, या दृष्टिकोनातून भविष्यात आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आताच अरुणभाऊनी या ठिकाणी सांगितलं की भाऊ अप्पर तहसील कार्यालयाचा जो विषय आहे, आपण पत्रकार बांधवांनी पण तुम्ही सोमवारी जरी खात्री केली, सगळं प्रपोजल पूर्णपणे शासनाकडे सादर केलेलं आहे. माझ्याकडनं आता काही राहिलेलं नाही. फक्त शासनाचे जे काही अप्पर तहसील कार्यालय जे राज्यामध्ये करणार आहेत, हे सगळा विषय रेडी आहे. एकदम मी प्रस्ताव करून पॉझिटिव्हली प्रस्ताव करून पाठवलेला आहे. कुठल्याही क्षणी याची मंजुरी या ठिकाणी वैरागला येऊ शकते आणि जिथं आपल्याला काय करायचं ना त्या ठिकाणी आपण ते कार्यालय सुरू करू, त्याची सुद्धा कुठली अडचण असणार नाही. त्याचबरोबर वैरागला एक सोलापूरचं जे मेडिकल कॉलेज त्याचं प्रशिक्षण केंद्राचा विषय तो सुद्धा तसाच प्रलंबित आहे. आपल्याला माहित आहे त्याचाही पाठपुरावा आता एवढ्या निवडणुका झाल्यानंतर आपण करू. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाचा आता सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आता हे आणलं कुणी मंजूर, तुमच्या समोरच पत्रकार परिषद झाली, तुम्हाला ऑर्डर पण दिल्यात आणि आता शिळ्याकडे लावून आता त्या जागेचा विषय राहिला होता, ते सुद्धा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांकडनं मार्गी आणि त्यांना कळलं की असा विषय झाला की लगेचच मी केलं. काही संबंध नाही. त्या दिवशी बस स्थानकाचं सुद्धा बार्शीच्या आपण सर्वांनी पाहिलं असेल, त्या ठिकाणी सुद्धा 2024 8व्या महिन्यामध्ये विधानसभा लागण्याच्या अगोदरची प्रशासकीय मान्यता 14 कोटी काहीतरी 14-15 कोटीच्या दरम्यानची मान्यता आहे. पत्र आहे, त्याच्यात माझ्या नावाचा उल्लेख आहे, राजेंद्रराव त्यांच्या पाठपुरावा वगैरे सगळं काय. आणि ती टेंडर निविदा निघाली की म्हणले मी केलंय. मी सगळं पत्रकार बांधवांना पत्रकार परिषद घेऊन सगळी कागद त्यांच्या हातामध्ये पुराव्यानिशी दिली. कारण काम करायचं नाही आणि नुसतं क्रेडिट घेण्याचा विषय करायचा, परंतु ग्रामीण रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्र
हे दोन्हीच्या दोन्ही विषय तातडीनं आपण मंजूर या ठिकाणी करून घेऊ, जेणेकरून या भागातील रुग्णांना किंवा गोरगरिबांना उपचार जे करायचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची सुखसोयी होणार आहेत. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये हे ग्रामीण रुग्णालय झालं, बार्शीला आपण उपजिल्हा रुग्णालयाचा बांधवांना दर्जा दिलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा सर्व माझ्या वैराग परिसरातील बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी सुद्धा 125 डॉक्टरांचा आता इथं जवळपास 30 लोकांचा स्टाफ राहणार आहे ग्रामीण रुग्णालयाला, आणि उपजिल्हा रुग्णालयाला 125 जणांचा स्टाफ राहणार. त्यामध्ये 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम राहणार आहे. आणि मी आवर्जून सांगतो की सिटी स्कॅन असेल, MRI मशीन असेल, त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा मोफत ते म्हणजे जे काही खर्च होतोय तो सुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही. आणि आणखीनही या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांना की जर कुठले आजार वगैरे काय असतील तर दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट करत असताना जे काही आजार दिले तिथे एखादा बोर्ड आपण लवकर लावू, आणि जे आजार असतात त्या कुठल्या आजाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळतो हे सगळं आपल्याला योग्य या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या समोर ठेवू आपण. आणि महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे त्या योजनेतनं काय असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत असेल त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला मदत या ठिकाणी होते. आणि ऑफिसला तुम्ही पाठपुरावा केला तर त्या ठिकाणी एक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आहे, त्या कक्षामार्फत आपल्याला या ठिकाणी मदत मिळते. परंतु पेशंट ऍडमिट झाल्या सांगणं गरजेचं आहे, नंतर डिस्चार्ज घेतल्यानंतर जर सांगितलं तर त्याला काही उपयोग होत नाही. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय आपण त्या ठिकाणी आता PSC मध्ये पण काही अंश करता येईल. परंतु हे रुग्णालय झाल्यानंतर त्याला आणखीन जादा गती देण्याचं निश्चितपणाने या ठिकाणी आपण काम करू. त्याचबरोबर खाजाबाबा मलिंगबाबाच्या दर्ग्याचा पण विषय आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काय लागते आपण तोही करू. आणि सगळ्यात महत्वाचं मी नगरपालिकेमध्ये सुद्धा सातत्याने सांगत होतो की बार्शी शहरामध्ये 5,000 घरं आपण देण्यामध्ये यशस्वी झालो. 5 वर्षामध्ये 5,000 घरं आपण त्या ठिकाणी दिली. आता 1,596 घराचा अंतिम टप्पा आला. सगळ्याला सांगत होतो, तर माझ्यावर टीका केली, सारखं बार्शीचंच नाव घेतं. अरे बाबा, मी उदाहरण दिलं की तिथं कसं काम केलंय तसं आपण वैरागमध्ये या ठिकाणी काम करू. आज मला सांगा वैरागला किती घरकुल आली, किती आली? आता मागल त्याला घर आहे, प्रत्येक मागल त्या व्यक्तीला घर आहे. या शहरामध्ये मागल त्या व्यक्तीला फक्त पाठपुरावा, त्याच्या बैठका व्यवस्थित ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आज पाईपलाईनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्याला माहित आहे. आज परत तोच मुद्दा येतोय, 296 कोटी रुपये तिकडे आपण पाणी पुरवठ्याचे आणले, ते काम जवळपास 70% पूर्ण झाले. एप्रिल मध्ये काही करून नव्यानं बार्शी शहराला सुद्धा पाणी पुरवठा त्या ह्याच्यावर चालू. आता सुद्धा आपण हिंगणीवरनं वैरागच्या पाणी पुरवठा योजनेला सुद्धा अमृत 2 या योजनेच्या अंतर्गत जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 45 कोटीच्या आसपास या ठिकाणी सगळा प्रस्ताव नेऊन शासन दरबारी. कधीतरी कोण गेले का तिथं पाठपुरावा करायला सांगा? एक माणूस गेलाय का कोण? मग वैरागला 10-10, 15-15 दिवस पाणी येत नाही, ह्याला जबाबदार कोण आहे? मग ह्या गोष्टी आपण मतदान रूपातनं जर तुम्ही ताकद दिली तर ह्या गोष्टी आपण पुढे करू शकतो, नाहीतर करू शकत नाहीत. घरकुलाचा विषय राहिला, पाण्याचा विषय तसाच अर्धवट वैराग शहराचा राहिलेला आहे. आज वैराग एवढं नाही म्हणलं तर 15,500-16 हजार मतदान आहे, जवळपास 45-50 हजाराचं शहर झालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या शहराच्या ह्या अडचणी आज पण सुटताना दिसत नाहीत. त्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो, काही झालं तरी तुम्हाला शहराचा जर विकास करायचा झाला तर आपल्याला त्या ठिकाणी नगरपंचायत आपल्या विचाराची त्या ठिकाणी बांधवांना असणं गरजेचं आहे. या ठिकाणी कुठलाही आपेचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही समोर ठेवू नका. विकासाचा मुद्दा जर समोर ठेवला तर नक्की या ठिकाणी या वैराग शहरातल्या तर किती रस्त्याच्या बाबतीत अडचणी आहेत, किती गटरींच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत. घरकुलं सर्वसामान्य जनतेला मिळत असताना मिळत नाहीत. पाणी या ठिकाणी म्हणजे सगळं सहज शक्य असताना त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये अडचणी होतात. आणि हा जर सगळा विचार या ठिकाणी केला तर ग्रामीण भागाला एका ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की 2 कोटीपासून 15-15, 20-20 कोटी रुपयापर्यंतचा निधी दिला. आता वैराग नगरपंचायतीला त्यावेळेस आमच्या विचाराबरोबर चालले, मागितले त्यावेळेस सुद्धा मी 10-5 कोटी रुपये दिलेले तिथं पैसे. कुठलं दुजाभाव सुद्धा या ठिकाणी कुठला केला नाही, कारण आमदार असताना माझी जबाबदारी होती की वैराग सुद्धा शहरातील जनतेने मला आशीर्वाद दिलेले होते. आणि मी कुठली ग्रामपंचायत आहे का नगरपंचायत आपल्या बरोबर आहे हा विचार न करता, कुठलंही राजकारण न करता त्या ठिकाणी
प्रामाणिकपणाने या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये मागं पुढं पाहिलं नाही. प्रत्येकाला या ठिकाणी निधी देण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आहे. तालमीच्या पण बाबतीमध्ये आता मला तालमीत बजरंग बलीचं दर्शन घेण्याकरता निघालं. युवा वर्ग आहे, काळजी करू नका, चांगल्या पद्धतीची आपण तालीम या ठिकाणी बांधू. कुठली म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये जसं आता अरुण भाऊनी सांगितलं की काळजी करू नका, कारण विकास कामं करत असताना आपण जो आराखडा तयार करतो की ते सगळं जेवढं मी बोलतो किंवा काय करतो सगळ्या नोंदी आपण आपल्या ऑफिसला त्या लोकनेत्यानं लोकप्रतिनिधीनं करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस शासनाकडे जायचं त्यावेळेस पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा करून प्रत्येक गोष्टीचा चिकाटीनं जर पाठपुरावा केला तरच निधी येत असतो, नाहीतर कुठलाही निधी आयता कधीच कुणालाच मिळत नसतो. आता जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर जवळपास 5,000 कोटीच्या घरात आपला आकडा सगळ्या घरकुल असतील, रस्ते, गटरी, दिवाबत्ती, मग त्यामध्ये सोलापूर रोड आला, परांडा रोड आला, धाराशिवचा रस्ता आला, तुळजापूरचा रस्ता आला, त्याचबरोबर बार्शी शहरातले सगळे पूर्ण बार्शी शहराला जोडणारे रस्ते आले असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील किंवा इकडं मुख्यमंत्री सडक योजनेतनं रस्ते आले असतील, इथले साठवण तलाव असतील, आता लाडोळ्याचा साठवण तलाव असेल किंवा इकडे म्हणजे संगमनेर असेल, गौडगाव असेल, रौळगाव असेल, मालेगाव असेल, हे सगळे सुरडीला साठवण तलाव, ही एवढी जी सगळे निधी आलेले आहेत किंवा याचं नागझरीवरचे बंधारे असतील, त्याचबरोबर भोगावतीवरचे नदीवरचे बंधारे असतील, हा जो विकास या ठिकाणी करण्यात आला त्याची एवढी मोठी बेरीज कुठल्याही एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मतदारसंघामध्ये नसेल. एवढे पैसे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी बांधवून आपल्याला या ठिकाणी दिले. देण्याचं कारण असं होतं की आपण अपक्ष तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो, अपक्ष झालो तरी विरोधी पक्षाला मी पाठिंबा दिला आणि त्याचं एक मनामध्ये ठेवून त्यांनी साहेबांनी आपल्याला या ठिकाणी, मला माहित होतं की आज नाही तर उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी या राज्यामध्ये राहणार आहे, जी दूरदृष्टी मला असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शक्य झाल्यात. तरी माझी या ठिकाणी वैराग शहरवासियांना, वैराग भागातील सर्व जनतेला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे बांधवांनो की कुठल्याही अफवा वगैरे कुठलाही विश्वास कधी ठेवू नका. तुम्ही या ठिकाणी आता व्यापारी बांधवांच्या बाबतीमध्ये अनुभव तुम्ही या ठिकाणी अनुभव सांगितलं तुम्ही की इथल्या व्यापाऱ्यांचे, मला सुद्धा माहिती आहे, मी दादांबरोबर सुद्धा अनुभव तुमच्याबरोबर पण चर्चा केली की या भागामध्ये की कशा पद्धतीने आता भविष्य काय आहे किंवा किती बेकारी वाढायला लागली किंवा काय व्हायला लागले. आता दुकानं सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे मी कौतुक करून घेत नाही, पत्रकाराला पण सांगतो की मला काही माझे कुठल्या स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा अस्तित्वासाठी मी बोलत नाही. आपण आमदार असताना ह्या वैराग शहराच्या सुद्धा किमतीत किती झपाट्यानं वाढ झाली, प्रत्येक जागा जमिनीच्या किंवा ह्याच्यात. बार्शी शहरामध्ये किती वाढ झाली, तालुक्यामध्ये किती वाढ झाली आणि व्यापार सुद्धा कसे चालवतात ते आपल्याला माहित आहे. कारण जर शासनाचा मुबलक निधी जर आला तरच अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये हालत असतं. आणि या ठिकाणी मी सर्व वैराग शहर जरी असलं तरी काही अंशी ग्रामीण भागातील जनता आहे, या ठिकाणी सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की तुम्ही साधं उदाहरण घ्या की आता सोलापूर रस्ता झाला किंवा तुळजापूर रस्ता झाला, हा पण वैराग भागातनच जातोय. आता आपल्याला आणखीन माडा एक रस्ता आहे धाराशिव पर्यंत जाणारा, तोही रस्ता आपण आता सुचवलेला आहे. आणि ह्या डेव्हलपमेंट आता इकडून दैठण्यावरनं रस्ता यायला लागलेला. असं जर डेव्हलपमेंट झाली तर तुम्हीच बघा की गुंट्याला सुद्धा 5 लाखाचा गुंठा 7 आणि 8 लाखाला जातो. आता साठवण तलाव झालं, लाडोळ्याचंच उदाहरण एक घ्या तुम्ही, त्या लाडोळ्याला 5 लाख रुपये एकर असलं तर आता त्या पाण्यामुळे 20 लाख रुपये एकर, म्हणजे प्रत्येक उमऱ्या गणिस त्या ठिकाणी लाखानं त्या प्रॉपर्टीच्या किमती वाढल्याशिवाय राहत नाही. आता उदाहरण बायपास होता त्या बार्शीचा पलीकडला, त्या अलीपूर करून जामगाव पर्यंत 1 लाख रुपयाला एकर होतं, 1 कोटीच्या खाली आता एकर नाही त्या भागात. हे सांगायचं तात्पर्य की जेवढं तुमचं डेव्हलप होईल, आता आपला जाणारा रस्ता सुद्धा असेल ते इथं आपलं हे होतंय, आणखी वैरागला सुद्धा आपलं काय शक्तीपीठ, हे ज्या वेळेस डेव्हलपमेंट होती ना त्यावेळेस त्या भागाच्या किमती वाढल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला नेमकं जी पूर्वीची परिस्थिती होती ना आत्ताची परिस्थिती आहे, तर रेल्वे स्टेशन झालं असेल, रेल्वे झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण जेवढं डेव्हलप करू किंवा रस्ते, गटरी, दिवाबत्ती, पाणी, MIDC जर झाली तर ऑटोमॅटिकली प्रचंड किमती वाढतात आणि सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाल्याशिवाय राहत नाही, त्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. ही वास्तव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. परंतु
या ठिकाणी काय झालं, बार्शीमध्ये फक्त टिंगल्या टवाळ्या बोलणं, भाषण करणं आणि हसवणं लोकाला झालं, ह्याच्यापेक्षा काहीच नाही. आणि काम न करता विनाकारण ह्या गावात जेवायला जात, त्या गावात जेवायला, ह्याच्याशिवाय इकडे मला काही दिसलंच नाही. आणि माझं असं झालं का मी एक काम करत राहिलो, थोडा संपर्क कमी व्हायला, माझ्याबद्दल आपोआप पसरवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले मित्रांनो. परंतु एवढं मोठं नुकसान झालं आपलं 15 महिन्यामध्ये. आपण पाहतोय की शेजारचे तालुके, आता तुळजापूर तालुक्याची सुद्धा माहिती घ्या, 3000 कोटीचा निधी आतापर्यंत तिथे घ्या. काय शहर तालुक्याला 1000 कोटी, 1500 कोटी, 2,000. परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण पाठीमागे राहिलो. आणि भविष्य काळाचा जर विचार केला तर मी सातत्यानं भाषणामध्ये सांगतो की ज्यावेळेस कुठली निवडणूक असेल त्यावेळेस आम्ही जर पाहिलं तर 30,000 लोक आपल्या तालुक्यातले बंधू भगिनी बाहेरगावी. ही काय पोषणाव गोष्ट आपल्याला नाही, कारण उद्या पिंपरी चिंचवड आहे, त्याचबरोबर मुंबई असेल, पुणे असेल, त्याचबरोबर काही गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, इकडं ह्या भागामध्ये आपली लोक, इचलकरंजी या परिसरामध्ये भरपूर लोक गेलेत. वैराग भागात मधली पण लोक भरपूर आहेत. ही काही चांगली गोष्ट आहे. त्यांना काही गावं सोडून जाऊ वाटलं का, काही ना काही अडचणी पोटा पाण्याच्या आल्या, त्यामुळे ती बिचारी सगळी आपली त्या ठिकाणावर गेली. आणि उद्या भविष्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर किती लोक आपली तिथं जाऊन राहणार आहेत आणखीन. आपल्याला काय आपल्या तालुक्याचं स्थलांतर करायचं का. त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आता तुम्ही माहिती घ्या, येणाऱ्या मार्च एप्रिल पर्यंत जेवढं काम केलं आपण 2.5 वर्षामध्ये, कालच्या त्या 5 वर्ष आमदार होतो त्यात 2.5 वर्ष चांगली मिळाली आपल्याला सत्तेतली. 50,000 एकर जमीन आपल्या बार्शी तालुक्यातली साठवण तलाव, बंधारे आणि उपसा सिंचन योजना, एकिटवेअर या माध्यमातून आपल्याला 50,000 एकर जमीन येणाऱ्या मार्च एप्रिल पर्यंत बागायत झालेली दिसते. तुम्ही त्याचं रेकॉर्ड सगळे पत्रकार बांधव तपासा. आणि भविष्यात सुद्धा आपल्याला आणखीन 50,000 एकर जमीन बागायत करणं क्रमप्राप्त आहे. आणि जी गाताचेवाडीची MIDC आहे त्या ठिकाणी सुद्धा कसे कारखाने उभारले, 42 कारखाने त्या ठिकाणी छोटे मोठे उभारले. त्यामुळं वैराग असेल, उकळाई असेल, आता जामगावच्या पण जागेचा प्रश्न सुटलेला आहे. या ठिकाणी चारही बाजूला 4 MIDC सुद्धा होणं गरजेचं आहे, तिथं उद्योग उभारणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या लेकरा बाळांचं भविष्य काय. आता 8,000 9 10,000 मध्ये पोरं कामाला मिळायला लागले. ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बाहेर आपण काही पण बोलू शकतो, परंतु ज्यावेळेस उमऱ्याच्या आतमध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्या कुटुंबाची चिंता आपल्याला लागते. त्यामुळे मी सातत्याने या ठिकाणी प्रत्येकाला नम्रपणे सांगू इच्छितो की कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. कारण शेवटी बघा, आता राजकारण आहे, जर आपण चांगलं सत्तास्थान तिथं घेऊन गेलो तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलता येईल, मांडता येईल. आता मला सांगा, मी कुठल्या 15 महिन्यामध्ये कुठल्या माध्यमातून मी जाऊ शकत होतो समोर. आता इथं एक तर जागा गेली आणि जागा गेली ती गेली, परत आणखीन द्या द्या म्हणायचं म्हणल्यानंतर ती मला उद्या म्हणले असते तुम्हाला एवढं देऊन सुद्धा कुठलं आणखीन कशा पद्धतीनं. आम्हाला इतर मतदारसंघ आहेत ज्या लोकांनी आम्हाला, असं शेवटी हा राजकारणातला भाग आहे. कुठं जरी गेलो तरी शेवटी राजकारण या ठिकाणी असणारच आहे. त्याच्यामुळं आपल्या या ठिकाणी सत्ता केंद्र, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती आहे, बाजार समिती आहे, नगर पंचायत आहे, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या एक हाती असणं गरजेचं आहे. आणि भविष्यात पुढच्या वर्षीच नगरपंचायत आपली या ठिकाणी लागते, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो. आणि कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठली काळजी करू नका. एवढी निवडणूक झाल्यानंतर मार्च एप्रिलला माझं मी मुंबईला जाऊन पाठपुरावा करून ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या वैराग परिसरामध्ये त्या आणून देण्याची जबाबदारी निश्चितपणानं माझी असेल. वैराग सासुरे रस्त्याचं साठवण तलावात सुद्धा ही करायचं राहिले, दार बंद करायचं राहिले, तिथलं दार बुजवायचे राहिले. त्यांच्या पोळ परिवाराचा पैशाचा प्रश्न जरा गंभीर झालेला आहे का, तिथून कुठे गेला त्यांचा मी प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु थोड्या त्याचा आणखीनही काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्याकरता सुद्धा काही अंशी आपल्याला थोडं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ह्याचं आपले दार बंद करून या ठिकाणी पाणी साठल्यानंतर त्याचाही फायदा या परिसराला निश्चितपणानं होणार आहे. भविष्य काळामध्ये कामाच्या बाबतीमध्ये निश्चित राहावा. फक्त एवढेच हात जोडून विनंती आहे की कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवून आपल्या तालुक्याचं नुकसान होणार नाही ह्याची जबाबदारी माझीच नाही, सर्व बंधू भगिनीची, सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनी, खास करून तरुण मित्रांची तर जास्त जबाबदारी आहे. मित्रांनो, भविष्य तुमचं आहे. आता बाकीची काय ज्येष्ठ मंडळीचा थोडा विषय बाजूला ठेव, परंतु येणाऱ्या तरुण पिढीला
भविष्यामध्ये जर चांगले दिवस आणायचे म्हणलं तर आपल्याला प्रयत्न करून अत्यंत काळजीपूर्वक या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लक्ष देणं गरजेचं असं या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे. आणि आज या ठिकाणी एक चांगला निर्णय अरुणभाऊ सावंत यांनी घेतला, शिवशक्ती परिवाराने या ठिकाणी घेतला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि कुठलीही भाऊ कधीच काळजी करू नका असा या ठिकाणी पक्का शब्द तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना भूक लागली याची जाणीव मला निश्चितपणे नाही. माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद भाऊ. भाऊ, एक तुमच्या हस्ते सन्मान करायचा आहे. वैराग मधील सुमित गणेश शिलवंत, आर्मी मध्ये देशसेवेसाठी जेवण ठेवलंय, कुणी जेवण सगळ्यांनी जेवण करून जावं. थोडासा वेळ आम्ही विनंती करतो, कोणीही जाऊ नका. आर्मी मध्ये देशसेवेसाठी रुजू झाले सुमित गणेश शीलवंत यांचा सन्मान भाऊंच्या हस्ते होते. आपण पटकन स्टेजवरती जायचंय. आणि भाऊ, सगळे लहान मुलं तुमच्यासाठी तुमचा सन्मान छोट्या खाणी करण्यासाठी सगळे लहान मुलं गुलाबाचं फुल घेऊन तुमच्याकडे आले आहेत. त्यांचा पण तुम्ही फुल स्वीकारून त्यांचा सत्कार स्वीकारावा अशी विनंती. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्वांचेच आम्ही संयोजन समितीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. शिवशक्ती परिवार अरुण भाऊ सावंत यांच्या वतीनं आज बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी नगर परिषद मध्ये ज्यांची नवनिर्मित अशी निवड झाली आहे त्यांचे भव्य नागरी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी